मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 7 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की सौंदर्या सर्वांना सांगते की कार्तिकी काही दिवस इथेच राहणार आहे आणि ते ऐकून श्वेताचा चेहराच पडतो. त्यानंतर ललित कार्तिकीसोबत शेक हँड करत तिला उचलून घेत म्हणतो की तू खरंच खूप गोड आहेस, कारण तू ग्रँडमाच्या सांगण्यावरून आमच्यासोबत इथे राहायला आलीस आणि त्यामुळे या आजोबाला आणखीन एक नात मिळाली. तर आधीही तिचं कौतुक करतो. त्यानंतर सौंदर्या कमलाला सांगते की कार्तिकीला दीपिकाच्या रूममध्ये घेऊन जा आणि तिला काय हवं नको ते बघ. त्यानंतर मात्र कार्तिक सर्वांना म्हणतो की नक्की काय चाललंय तुमचं, मला खरंच कळत नाही. एकतर माझ्या मुलीला तर आणलं नाहीच आणि उलट या दुसऱ्या मुलीला घेऊन आलात रिप्लेसमेंट म्हणून. त्यावर सौंदर्या म्हणते इथे कोणीही कोणाची रिप्लेसमेंट नाही आणि ते होऊच शकत नाही. जसं मी नेहमी म्हणते की दीपाची रिप्लेसमेंट या घरात दुसरं कोणी असूच शकत नाही, हे पण तसंच आहे. दीपिका इथे नाही तोपर्यंत कार्तिकी इथे राहील आणि जोपर्यंत दीपिका दीपासोबत आहे तोपर्यंत काळजी करण्याचं काही कारणच नाही आणि कार्तिकी इथे राहिल्यामुळे आपल्या घरातही चैतन्य राहील. मात्र कार्तिक चिडून म्हणतो की दीपिकाच्या जागी एक दुसरीच मुलगी आली आहे आणि तुम्ही सगळे खुश काय होताय? तुम्हाला काय वाटतं दीपिकाची जागा भरून काढेल काही? सॉरी, पण माझ्या दीपिकाची जागा कोणीही भरून नाही काढू शकत. त्यावर सौंदर्या म्हणते बरोबर आहे तुझं कार्तिक, दीपिकाची जागा कोणीही भरून नाही काढू शकत, तशीच दीपाची जागाही कोणीच भरून नाही काढू शकत आणि त्यामुळे कार्तिक अजूनच चिडतो. सौंदर्या त्याला सांगते की दीपिका अत्यंत गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये आहे, पण माझी खात्री आहे की दीपा तिची नीट काळजी घेईल, तिला समजावेल. पण मग आपलीही काही जबाबदारी आहे की नाही? ती तिथे आपल्या दीपिकाची काळजी घेत असताना आपण तिचा थोडा भार कमी करायला नको का? आणि तोच विचार करून मी कार्तिकीला इथे आणलं आहे. मात्र त्यावर कार्तिक म्हणतो की मला दीपाबद्दल कोणताच चांगला किंवा वाईट विचार करायचा नाही आणि राहिला प्रश्न दीपिकाचा, तर मला तिला कोणाकडेही ठेवायची इच्छा नाही. पण जर तिलाच यायचं नाही म्हटल्यावर? त्यावर सौंदर्या म्हणते एक्झॅक्टली कार्तिक, आपली दीपिका परत घरी यायला तयार नाही. तिला दीपाकडे राहायचं आहे आणि दीपाने तिच्या मनाचा मोठेपणा दाखवला आहे, मग आपणही त्याचा मान ठेवायला नको का? आणि ती कार्तिकला सांगते की कार्तिकी माझी नात आहे आणि आता ती इथेच आपल्यासोबत राहणार. त्यामुळे कार्तिक काही न बोलता तेथून निघून जातो. तर सौंदर्या इतरांना विचारते बाकी कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? त्यावर ललित आणि आदी म्हणतात की नाही, वी आर विथ यू. तर श्वेता मनाशी म्हणते हे काय आता नवीनच नाटक, यांचं काय डोकं फिरलंय का काय? कार्तिकीला कशाला आणलं यांनी इथे, उगाच कॉम्प्लिकेशन्स. मात्र सौंदर्या तिला म्हणते की श्वेता इतका गहन विचार नको करू, कारण माझा निर्णय झाला आहे. त्यामुळे श्वेताही काही न बोलता तेथून निघून जाते. त्यानंतर सौंदर्या ललितला विचारते की मी चुकत तर नाही ना? त्यावर ललित म्हणतो खरं सांगू तर आय एम प्राऊड ऑफ यू. आणि घरात लहान मुलं असली की घरातील वातावरणही आनंदी बनतं आणि कार्तिकी तर आपली नातच आहे, त्यामुळे तिची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. तर दुसरीकडे दीपा स्वयंपाक बनवत असते, तर दीपिका आणि साक्षी चित्र काढत असतात. त्यानंतर दीपा कार्तिकी पटकन जेवायला चल म्हणत कार्तिकीला आवाज देते. तर दीपिका हसतच तिच्याजवळ येत म्हणते आंटी कार्तिकी नाही दीपिका. त्यामुळे दीपाही हसून म्हणते सॉरी हा, सवयीने तिचंच नाव तोंडात आलं. तर दीपिका म्हणते तुला हवं तर तू कार्तिकीही म्हणू शकते, नो प्रॉब्लेम. मात्र दीपा म्हणते कशाला, तू तर माझी लाडकी दीपिकाच आहे. त्यानंतर दीपिका तिला डिनरमध्ये काय आहे ते विचारते. दीपा सांगते की वरण भात, मेथीची भाजी आणि पोळी. मात्र ते ऐकून दीपिकाचा चेहराच पडतो. दीपा आणि साक्षी तिला काय झालं म्हणून विचारतात. तर दीपिका सांगते मला पिझ्झा खावासा वाटत आहे, आपण ऑर्डर करूया का? त्यावर दीपा म्हणते मग ऑर्डर कशाला करायचा, तो तर आपल्याला फ्री पण भेटेल, तेही आपल्या किचन शॉपमधून. आणि ती घरीच पिझ्झा बनवते. तर दुसरीकडे कमला सौंदर्याला सांगते की तुम्ही सांगितल्याप्रमाणे पिझ्झा, नूडल्स आणि बर्गर मागवले आहेत आणि टेबलवर रेडी करून ठेवले आहेत. त्यामुळे ललित कार्तिकीला म्हणतो की बघ, ग्रँडमाने तुझे लाड करायचे म्हणून किती जंगी बेत केलाय, पण माझे तर असे कोणी लाडच करत नाही. त्यावर सौंदर्याही हसत म्हणते आजोबा आमच्या कार्तिकी इतके क्यूट थोडीच आहेत आणि त्यामुळे आजोबा गाल फुगवून बसतात. सर्वांची मजा मस्ती सुरू असते. त्यानंतर सौंदर्या कार्तिकीला विचारते की बर्गर खाणार ना पण तू? मात्र कार्तिकी म्हणते की मी बर्गर कधी खाल्ला नाही. त्यामुळे ललित तिला विचारतो मग मला सांग, तू रोज रात्री काय जेवतेस? त्यावर सौंदर्या म्हणते की मला माहीत आहे ती काय जेवते ते
आणि ती कमलाला वरण भात बनवायला सांगते। त्यामुळे ललित म्हणतो, जर तुला माहीत होतं तर तू हे इतकं सगळं बाहेरून का मागवलं? त्यावर सौंदर्या म्हणते, दीपिकाला हे सगळं आवडतं, मग मला वाटलं। पण पुढे ती काहीच बोलत नाही। दीपिकाची आठवण आल्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी येते। पण कार्तिकी म्हणते की आजी मी हेच खाणार, दीपिकाला आवडतं ना, मग मलाही नक्की आवडेल। त्यावर सौंदर्या म्हणते, आता कमला मावशी वरण भात बनवत आहे, आपण ते खाऊया। पण कार्तिकी म्हणते, त्यामुळे हे सर्व फुकट जाईल ना, आणि आईला नाही आवडत अन्न वाया घालवलेलं, मी खाईल हे। आणि तिचा समजूतदारपणा पाहून सौंदर्या आणि ललितला तिचं खूप कौतुक वाटतं। मात्र त्यांचं हे सर्व बोलणं लपून ऐकणारी श्वेता मनाशी म्हणते, या म्हाताऱ्यांना वेड लागलंय की म्हातारचळ तेच कळत नाही। आता या दीपाच्या मुलीला घेऊन आलेत, त्यानंतर ती दीपिकाही येईल आणि त्यामागोमाग दीपाही। मग मी काय करू? माझ्या बाळाचं काय? त्याचे सगळे अधिकार या मुलींमुळे गेले तर आता मला लवकरच काहीतरी करायला हवं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दीपा दीपिकाचे केस टॉवेलने कोरडे करून देत असते। तर दीपिका तिला विचारते, तुझ्याकडे ड्रायर नाही का? कमला मावशी माझे केस ड्रायरनेच सुकवायची, 5 मिनिटामध्ये ते होतात। त्यावर दीपा सांगते, पण लहान मुलांनी टॉवेलनेच केस कोरडे करावे, त्यामुळे ते छान आणि लांब राहतात। त्यानंतर त्या दोघीजणी गप्पा मारत असतात। त्यानंतर दीपा तिला ब्रेकफास्टमध्ये दूध आणि बिस्किट देते, पण दीपिकाला फ्रूट्स खाण्याची सवय असते। दीपा तिला सांगते की मी बाजारात गेले की तुझ्यासाठी फ्रूट्स घेऊन येईल। तर दुसरीकडे कार्तिकीसाठी ब्रेकफास्ट म्हणून दूध, ॲपल, कॉर्नफ्लेक्स असतो। ते पाहून ती म्हणते, इतकं सगळं? आणि त्यानंतर ती सौंदर्याला विचारते की ॲपल मी हाताने खाल्लं तर चालेल का? त्यावर सौंदर्या हसून हो म्हणते। पण त्यावेळी श्वेता तिथे येत म्हणते, खा खा, हातानेच खा, स्पूनची सवय नसेलच ना तुला। मात्र सौंदर्या समोरच असल्यामुळे ती जास्त काही न बोलता गप्प बसते। त्यानंतर सौंदर्या कार्तिकीला म्हणते की तुला जे जे काही आवडतं ते मला सांग, म्हणजे काही कमी पडायला नको। पण श्वेता मध्येच म्हणते, अजून काय हवं? केवढं जास्त मिळतंय तिला। त्यावर सौंदर्या तिला म्हणते, तुलाही या घरात जरा जास्तच मिळतंय असं नाही का वाटत? आणि त्यामुळे श्वेता गप्प बसते। त्यानंतर कार्तिकी हात धुवून येते आणि सौंदर्याच्या साडीच्या पदरालाच हात पुसते। तर दुसरीकडे दीपिकाही दीपाच्या ओढणीला हात पुसत असते। मात्र त्यामुळे श्वेता कार्तिकीवर ओरडत म्हणते की तुला माहीत आहे का ही साडी किती एक्सपेन्सिव्ह आहे ते? त्यामुळे कार्तिकी खूपच घाबरते। पण सौंदर्या श्वेताला चांगलंच सुनावते आणि त्यामुळे ती तेथून निघून जाते। तर दुसरीकडे दीपा हिशोब करत असते, मात्र तिला 2000 नक्की कुठे गेले ते आठवत नसतं। त्यावेळी दीपिका तिला सांगते की तू डिलेवरी टेम्पोने केली होती ना, मग तू त्यांना ते पैसे दिले असतील। तेव्हा दीपाच्या लक्षात येतं की तिने ते 2000 मन्याला दिले होते। त्यामुळे ती आणि साक्षी दीपिकाच्या हुशारीवर खुश होतात। दीपा म्हणते, ही आजीसारखी शार्प आहे, सगळे त्यांचेच गुण उतरले तिच्यात। आणि ती दीपिकाला विचारते की तुला आजीसारखंच बिझनेस वुमन व्हायचं आहे ना? मात्र त्यावर दीपिका खाली मान घालून म्हणते, माझी खरी आजी कोण होती आणि ती नक्की काय करायची काय माहीत। त्यामुळे दीपा ही तो विषय जास्त वाढवत नाही। तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, कार्तिकी आणि दीपिका त्यांच्या खऱ्या आईवडिलांचा शोध घेण्याचं ठरवतात। तर दुसरीकडे श्वेताचं बोलणं कार्तिकी ऐकते आणि तिला समजतं की श्वेता आंटी ही दीपाची बहीण आहे। तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।